गुड आफ्टरनून फ्रेंड्स. माझे नाव आहे दीपाली अरुण गवई. शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला येथील बीएड द्वितीय वर्षाची मी विद्यार्थिनी आहे. या बीएड द्वितीय वर्षामध्ये सत्र 4 या अंतर्गत छात्र सेवा काळ या अंतर्गत मी आपल्या जिजाऊ कन्या विद्यालय अकोला या ठिकाणी ही इंटर्नशिप किंवा हा छात्र सेवा काळ मी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करत आहे. तर यामध्ये आज आपण शिकणार आहोत इयत्ता 5वा वर्ग. म्हणजेच आपण जो लेसन शिकणार आहोत तो इयत्ता 5वी या वर्गाचा आहे. या अंतर्गत आजचा आपला जो विषय आहे तो विषय असणार आहे भूगोल. आणि भूगोल अंतर्गत आपण आपले पर्यावरण या संदर्भात अभ्यासणार आहोत. परंतु आजचा आपला जो उपघटक आहे तो उपघटक अभ्यासण्याआधी मी तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छिते. मला सांगा, आपण पृथ्वीवर राहत असताना आपल्या आजूबाजूच्या वातावरणाला एकत्रितपणे काय म्हणतात? पर्यावरण. अगदी बरोबर. तर या सर्वांना एकत्रितपणे काय म्हणतात? पर्यावरण. तर पर्यावरण आणि मानव यांचा जो आहे अतिशय घनिष्ठ असा संबंध आहे. तर यांचा हा अतिशय घनिष्ठ असा संबंध आपण कसा आहे हा या आधीच्या तासिकेमध्ये सुद्धा बघितलेला आहे. म्हणजेच एकूण आपलं जो आहे पर्यावरण आणि आपण हा जो उपघटक आहे हा आपण या आधी सुद्धा अभ्यासला आहे. आणि त्यातीलच राहिलेला उर्वरित भाग हा आपण आजच्या तासिकेमध्ये अभ्यासणार आहोत. तर आजच्या तासिकेमधील आजचा आपला जो उपघटक आहे तो आहे पर्यावरण आणि आपण. यामध्ये आजचा आपला जो उपघटक आहे पर्यावरण आणि आपण. आता पर्यावरण आणि आपण हा घटक आजच्या या तासिकेमध्ये आपण अभ्यासणार आहोत. चला तर सुरू करूया आजचा आपला उपघटक पर्यावरण आणि आपण या अंतर्गत आपला जो घटक आहे प्रदूषण या संदर्भातला. तर विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासिकेमध्ये आपण पर्यावरण आणि आपण हा उपघटक अभ्यासत असताना पर्यावरणाला मानवामुळे किंवा आपल्यामुळे कशा प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे या संदर्भात जे आहे आपण अभ्यासला आहोत. यामध्ये आपण जंगलतोड जी मानवाने केलेली सर्वात वाईट कृत्य त्यापैकी एक म्हणजे जंगलतोड, आणि या जंगलतोडीमुळे कशा प्रकारचे दुष्परिणाम उद्भवलेले आहेत हे आपण या आधीच्या तासिकेमध्ये अभ्यासलो होतो. की कशा प्रकारे मानवाच्या या हव्यासा पोटी वाढती लोकसंख्या, त्यानंतर वाहतुकीचे मार्ग, प्रगतीचे तंत्रज्ञानाच्या जोरावर केलेली प्रगती या सर्वांमुळे कशा प्रकारे त्यांनी जंगलतोड केलेली आहे. आणि या जंगलतोडीमुळे कशा प्रकारचा त्यांना ऑक्सिजनचा कमतरता भासत आहे, त्यामुळेच कशा प्रकारचा पाऊस हा जो आहे कमी पडत आहे किंवा पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यामुळे कशी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसेच मानवाच्या या जंगलतोडीमुळे वेगवेगळी जे जैवविविधता होती, वेगवेगळे जे प्राणी होते, या प्राण्यांना कशा प्रकारे त्यांच्यापासून त्यांचा जो निवारा आहे तो निवारा त्यांचा हिसकावले गेलाय. आणि कशा प्रकारे प्राण्यांच्या बऱ्याचशा जाती यामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ह्या गोष्टी आपण याआधी अभ्यासलो होतो. आणि त्यानंतरच आपण पर्यावरणाला झालेला दुसरा महत्वाचा धोका म्हणजे प्रदूषण. आणि या प्रदूषणांतर्गत आपण जलप्रदूषण याआधी अभ्यासलो होतो. तर आता आपण जो आजचा आपला उपघटक अभ्यासणार आहोत तो आहे वायू प्रदूषण. आजचा आपला जो उपघटक आहे वायू प्रदूषण. वायू म्हणजे हवा है ना. वायू म्हणजे हवा. आपल्या सगळ्यांना वायूची गरज असते. आपण सगळ्यांनी आधी बघितलेले आहेत की वायूचे फायदे कोणकोणते किंवा वायू कोणकोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे. आणि आपण हे सुद्धा अभ्यासलं होतं की आपला प्राणवायू कोणता आहे. बघा, वायू म्हणजे काय, तर आपल्याला श्वासोच्छवासासाठी किंवा श्वासोच्छवासासाठी
आवश्यक असणारा वायू, ज्याला आपण प्राणवायू असा म्हणतो, तर तो प्राणवायू आहे ऑक्सिजन. ठीक आहे. तर ऑक्सिजन हा मानवासाठी अतिशय आवश्यक असणारा वायू आहे, त्यामुळेच याला प्राणवायू असे सुद्धा म्हणतात. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानवी जीवन हे पूर्णतः जे आहे वनस्पतीवर अवलंबून आहे, कारण वनस्पतीमुळेच आपल्याला खाद्य मिळते, वनस्पतीमुळेच आपल्या निवाऱ्यासाठी लाकूड मिळते, वनस्पतीमुळेच आपल्याला वस्त्र मिळतात. त्यानंतर बरेचसे जे कॉस्मेटिक आहेत, सौंदर्य प्रसाधने आहेत, साबण आहेत, परफ्यूम आहेत, अत्तर आहेत, खाण्यामधल्या डाळी आहेत, औषधी वनस्पती आहेत, त्यानंतर फळं आहेत, फुलं आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला वनस्पतीपासून मिळत असतात. म्हणजेच आणि त्याही पेक्षा महत्वाचं आपल्याला जो प्राणवायू ऑक्सिजन आहे हा सुद्धा आपल्याला वनस्पतीपासून निसर्गात उपलब्ध होत असतो. पृथ्वीवर मानव आणि वनस्पती हा एकमेकांशी कनेक्टेड आहेत. वनस्पतींना जरी मानवाची गरज नसली तरी मानवाला वनस्पतीची खूप जास्त प्रमाणात गरज आहे. आणि त्यामुळेच, कारण वनस्पती ऑक्सिजन हा गॅस बाहेर टाकतात आणि कार्बन डायऑक्साईड, हवेमधला कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. या उलट आपण ऑक्सिजन हा गॅस आतमध्ये घेतो तर कार्बन डायऑक्साईड हा गॅस बाहेर टाकतो. आणि आपण जो बाहेर टाकलेला वायू आहे तो वनस्पती शोषून घेतात आणि ऑक्सिजन बाहेर काढतात. त्यांनी उत्सर्जित केलेला ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि आपण कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतो. ह्या अशा क्रिया ह्या घडत असतात, कंटिन्यू सतत घडत असतात. मग ही जे वृक्षतोड केली त्यामुळे आपल्याला शुद्ध ऑक्सिजन मिळण्यास कुठेतरी आपल्याला समस्या उद्भवल्या. कारण आपल्या सगळ्यांना माहित आहे की पृथ्वीवरचं जे एकूण वातावरण आहे यामध्ये जवळपास 70% काय असतो, नायट्रोजन. एकूण जे वातावरण आहे त्यापैकीचा जवळजवळ 70% पेक्षा जास्त भाग जो आहे हा नायट्रोजन गॅसनी असतो. त्यामधला फक्त 21% हा जो आहे ऑक्सिजन असतो इथं. आणि उरलेल्या या 9% मध्ये हेलियम, कार्बन डायऑक्साईड, मोनियम अशा बऱ्याच प्रकारचे जे इतर सगळे जे गॅसेस आहेत हे यामध्ये असतात. मग या सर्वांमधला महत्वाचा जो ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन किंवा या हवेमध्ये हे जे हवेचं प्रदूषण आहे हे कशामुळे होत असते, तर आज आपण पाहतो आपण सर्वांनी मानवाने खूप मोठी प्रगती केलेली आहे. म्हणजेच की आपण बरेचसे तंत्रज्ञान जे आहे शोधून काढलेले आहेत. मानवी जीवन अतिशय लक्झरियस बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हे लक्झरियस बनवण्याच्या नादामध्ये कुठेतरी काय झालेलं आहे, पर्यावरणाला या सगळ्यांमुळे हानी झालेली आहे. मग ही जी पर्यावरणाची जी हानी झालेली आहे ही हानी भरून काढण्यासाठी आपल्याला कुठेतरी त्यासाठी उपाययोजना करणे सुद्धा गरजेचे आहे. आता हवेचं प्रदूषण किंवा वायू प्रदूषण म्हणजे काय ते आपण बघूया. तर वायू प्रदूषण म्हटलं तर आपल्या आजूबाजूला आपण बघतो की आज भरमसाठ वाहनांची संख्या वाढलेली आहे. रस्त्यावर कुठेही आपल्याला वाहने दिसतात आणि मोठमोठ्या नगरांमध्ये तर अतिशय रांगेने वाहने उभी केलेली असतात. जिकडे बघावं तिकडे फक्त वाहने. आज प्रत्येकाकडे स्वतःच्या सुखसुविधेसाठी कुणीही पैदल चालण्यास तयार नसतं. प्रत्येकाला वाहने हवे असतात. आणि हे वाहने मध्ये आपण जे इंजन वापरतो, हे जे इंधन म्हणून वापरतो, मग या इंधनांचा हे वाहने आपण जेव्हा चालवत असतो यामधून जो धूर निघतो, हा जो धूर आहे हा जेव्हा हवेमध्ये पसरतो त्यामुळे हवेचे प्रदूषण होत असते. मग हे हवेचे जे प्रदूषण होते यामुळे त्रास पुन्हा आपल्या मानवालाच होतो. प्रगती आपण मानवानेच केली, वाहने सुद्धा शोधून आपण मानवानेच काढली आणि हे शोधून काढलेल्या वाहनांचा पुन्हा दुष्परिणाम सुद्धा हा आपल्या मानवालाच होत असतो. मग हे वेगवेगळ्या प्रकारचे जे वाहने आहेत यामधून निघणारा जो धूर आहे, तसेच आपल्याकडे आज फार कमी प्रमाणात बघायला मिळतात चुला, ज्यामध्ये आपण इंधन वापरत असायचो, लाकूड जळून त्यापासून आपण उष्णता मिळवत असायचो. मग हे जे इंधन आहेत, हे जे लाकूड आहेत, यामधून जो धूर निघत होता, वाहनांमधून जो धूर निघतो, वेगवेगळ्या मोठमोठ्या ज्या कंपन्या असतात, जे वेगवेगळे कारखाने असतात, यामधून जे निघणारे धूर आहेत, हे अशा प्रकारचे धूर जेव्हा निघत असतात यामधून
यामधून कुठेतरी वातावरणामध्ये वायूचे जे प्रमाण आहे ते बिघडत जात आहे, वायूचे प्रमाण कमी जास्त होत आहे आणि त्यामुळे यातून काय होत असते, वायू प्रदूषण होत असते. मग हे वायू प्रदूषण होते म्हणजे नेमकं काय होते आणि याचा आपल्या मानवाला काय परिणाम होत असतो. यामध्ये हवेमध्ये अनावश्यक किंवा हवेला दूषित करणारे घटक जेव्हा हवेमध्ये मिसळतात त्याला आपण हवेचे प्रदूषण असे म्हणतो. मग हे घटक जेव्हा हवेमध्ये मिसळतात त्यामुळे हवेचे प्रदूषण होते आणि या प्रदूषणामुळे मानवाला श्वसनाचे आजार निर्माण होतात. आपण बऱ्याच वेळा जेव्हा श्वास घेत असतो तेव्हा हवे वाटे बरेचसे दूषित कण हे आपल्या शरीरामध्ये आपल्या फुफ्फुसापर्यंत जात असताना एकदा हे आपल्या फुफ्फुसाला चिटकले की त्यामुळे फुफ्फुसाचे वेगवेगळे आजार जे आहेत आपल्याला उद्भवत असतात. त्यामुळे यामुळे दमा, अस्थमा यासारखे जे आजार आहेत ते आपल्याला जडत असतात. त्यामुळेच आपण सर्वांनी बघितले की आजकाल सगळ्यांना मास्क कंपल्सरी केले, मास्क लावायला सांगत आहेत. कारण त्यामुळे जे हे फक्त वेगवेगळे आजार जे आहेत ते आजारांचे जे वेगवेगळे जीवाणू आहेत जे नेहमी हवेमध्ये असतात, तर हे जीवाणूंचा प्रवेश आपल्या शरीरामध्ये होऊ नये यासाठी अशा प्रकारचे मास्क लावणे आवश्यक आहे. तर हवेच्या प्रदूषणामुळे आपल्या सर्वांना श्वसनाचे, दमा, अस्थमा सारखे जे आजार होतात यासाठी आपल्याला हवेचे प्रदूषण रोखणे आवश्यक आहे. आणि हवेचे प्रदूषण रोखण्याचा सर्वोत्तम उपाय म्हणजे जास्तीत जास्त आपण जर झाडं लावले तर हे जे कार्बन डायऑक्साईडचं वाढतं प्रमाण आहे, कार्बन मोनॉक्साईडचं वाढलेलं प्रमाण आहे, हे झाडं त्याला शोषून घेऊन आपलं वातावरण, आपलं पर्यायाने ठीक ठेवण्यास, व्यवस्थित ठेवण्यास आपल्याला मदत होईल. त्यामुळे वृक्ष लागवड किंवा वृक्षारोपण हा कोणत्याही प्रकारच्या प्रदूषणाचा सर्वोत्तम असा उपाय आहे आणि ते म्हणजे वृक्षारोपण. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण हे करायलाच हवे. अशा प्रकारचं हे आहे आपण आणि आपले पर्यावरण. सोबतच आपण बघितलेलं आहे वायू प्रदूषणासोबतच एक महत्वाचं आहे ते म्हणजे मृदा प्रदूषण. हे ना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मृदा म्हणजे माती. मृदा म्हणजे माती आणि मातीची आपल्याला काय गरज असते, आपल्या सर्वांना माहित आहे की ग्रामीण भागातला जवळजवळ 90% तिचा जो मुख्य व्यवसाय आहे तो शेती असतो. आणि शेती, कारण आपल्या भारत देशाला सुद्धा कृषी प्रधान देश असं म्हटलं जाते. मग कृषी प्रधान म्हणजे कारण येथे कृषी हा प्रधान व्यवसाय आहे, महत्वाचा व्यवसाय आहे. कारण आपण जर शेती केली नाही तर आपल्याला लागणारे जे अन्न आहे, जे खाद्य आहे ते आपल्याला मिळणार नाही. मग आपण दररोज खाणारी जी पोळी आहे ह्यासाठी जे गहू आहे, गव्हाच्या पिकाचं उत्पादन घेतलं जाते. वेगवेगळ्या आपण जे डाळी खातो ह्या सुद्धा शेतीमध्ये पिकवल्या जातात. आपण जे ज्वारी खातो, आपण जे तांदूळ खातो, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शेतीमध्ये पिकून आपल्याला मिळत असतात. मग जर हे शेतीच केली नाही, कारण शेती करण्यासाठी तर आपल्याला मृदेची गरज आहे, मृदा जर नसली तर आपण त्या ठिकाणी त्या जमिनीवर शेती करू शकणार नाही. मग आपल्याला शेती करण्यासाठी मृदा अत्यावश्यक आहे. परंतु आज आपण जे म्हणत आहोत मृदेचं सुद्धा प्रदूषण झालेलं आहे. मग मृदेचं जर अशाच प्रकारचं प्रदूषण होत राहिलं तर जमिनीची किंवा मृदेचा जो उपजाऊपणा असते, जी सुपीकता असते, ते सुपीकता हळूहळू नष्ट व्हायला लागत आहे, नष्ट होत आहे. आणि ही एकदा जर ही त्याचं उपजाऊपणा किंवा ही सुपीकता नष्ट झाली तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं जे उत्पादन आहे या जमिनीमध्ये घेता येणार नाही. आणि जर आपल्याला हे उत्पादन घेता आलं नाही तर आपण तिथे अन्न पिकू शकणार नाही. आणि अन्न जर पिकवलं नाही तर मग आपण खाणार काय. त्यामुळे मृदा ही अत्यावश्यक आहे. आज आपण बघतो की आपण जे शेती करत असतो, आज शेती सुद्धा प्रगत झालेली आहे. शेतीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अवजारांच्या सहाय्याने आजकाल शेती केली जाते. मग आधीच्या जे पारंपरिक शेती करण्याच्या पद्धती आहेत, ह्या शेती करण्याच्या पद्धती पूर्णतः बदललेल्या आहेत. मग हे ज्या बदललेल्या पद्धती आहेत यानुसार आजकाल आपण पिके सुद्धा जी आहेत नगदी पिके घेत असतो. पूर्वीच्या काळी
पिके जी आहेत हे सुद्धा आपापल्या गरजेनुसार घेत असते. परंतु आज आपल्याला पैशाची एवढी चणचण भासत असते की प्रत्येकजण नगदी पिकांच्या मागे पडलेला आहे. मग आपण हे नगदी पिके जे घेत असतो, मग आपण शेतात एकाच वर्षात एकाच हंगामात 2-2, 3-3 वेळा पिकं घेतो. आपल्याला अधिक आर्थिक उत्पादन मिळावं या दृष्टीने आपण शेतीमध्ये जास्तीत जास्त पिके घेत असतो. तसेच या शेतीचा उपजाऊपणा अधिक वाढावा यासाठी आपण त्यावर वेगवेगळ्या प्रकारची फवारणी करत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा वापर करत असतो. मग आपण हे जे खतं वापरतो, हे खतं किती जैविक आहेत की रासायनिक आहेत याचा वापर न करता फक्त आणि फक्त आपलं उत्पादन वाढावं या दृष्टीनं आपण जो जास्तीत जास्त रासायनिक खताचा इथे वापर करत असतो. म्हणजे आपण हे रासायनिक खते किंवा हे जी फवारणी किंवा आपण याच्यावर दुबार पेरणी करत असतो. नगदी पिके जी घेत असतो शेतीमध्ये, यामध्ये आपण जो रासायनिक खतांचा वापर करतो, सोबतच आपण याच्यामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे पिके घेत असतो, या सर्वांमुळे काय होते तर त्या ठिकाणी जमीन जी आहे कुठंतरी त्याचा उपजाऊपणा जो आहे कमी होतो. आणि एकदा का हा उपजाऊपणा कमी झाला तर त्यामुळे आपल्याला तिथे पिकं घेण्यास जमीन मिळणार नाही. आणि एकदा का आपल्याला हे मृदा नष्ट झाली किंवा मृदेचं प्रदूषण असंच वाढत राहिलं तर तिथे आपण कोणत्याही प्रकारची पिके घेऊ शकणार नाही. आणि पिके जर आपण घेऊ शकलो नाही तर आपल्याला अन्नाचा तुटवडा हा तिथे जाणवणार आहे. आणि त्यामुळेच आपली मृदा व्यवस्थित राहावं, आपलं पर्यावरण व्यवस्थित राहावं, त्यामध्ये झाडं जास्तीत जास्त जगावं यासाठी वृक्षारोपण जास्तीत जास्त करायला हवं. मृदेमध्ये जास्तीत जास्त आपण जे पिके घेण्याच्या उद्देशाने किंवा जास्तीत जास्त आर्थिक उत्पादन मिळवण्याच्या दृष्टीने आपण जे वेगवेगळे त्याच्यावर रासायनिक खतांचा वापर करत असतो, रासायनिक फवारण्याचे करत असतो, ज्यामुळे तेथील जमीनची सुपीकता कमी होते, त्याला टणकपणा येतो आणि त्या जमिनीचा उपजाऊपणा हा कमी कमी होत जातो. यासाठी आपल्याला जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा यामध्ये जमिनीमध्ये वापर करायला हवा. सेंद्रिय खताचा वापर केल्यास तेथील जमिनीचा उपजाऊपणा व सुपीकता वाढण्यास मदत होते. तसेच जमिनीची आपण आधी परीक्षण करून घ्यावं की जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचे घटकांची कमतरता आहे, नत्र, सल्फेट, त्यानुसारच त्या प्रकारच्या खतांचा वापर हा आपण आपल्या शेतीमध्ये करावा. असे केल्यास काय होणार, तेथील जमिनीचा उपजाऊपणा हा टिकून राहणार आणि मृदेचं प्रदूषण होणार नाही. तसेच आपण बघतो खूप ठिकाणी काय असतं की वेगवेगळ्या कारणामुळे तेथील जमिनीचं काय झालेलं असते, प्रदूषण झालेलं असते. आता एखाद्या ठिकाणी असते आपण मानवाने जसजसे मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान अवगत झाले त्याने त्याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्यायला लागले. मग आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी खनिजासाठी जे खोदकाम केलेलं जातं है ना, एखाद्या ठिकाणी एखादं खनिज आहे असं जेव्हा आपल्याला माहिती पडतं, मग त्यासाठी आपण जे खोदकाम केलेलं असते, जे तिथं खदान तयार केलेली असते, अशा प्रकारच्या खदानाची खूप जास्त प्रमाणात केल्याने जमिनीचा दाब कुठेतरी कमी होतो आणि त्यामुळे अशा ठिकाणी दरी कोसळणे, सोबतच भूकंप होणे, अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी होत असतात. आणि या सगळ्यांनी काय होते, एकूणच तेथील जो पर्यावरण असते या पर्यावरणाचा ऱ्हास होतो आणि याचा वाईट परिणाम किंवा दुष्परिणाम पर्यायाने हा आपल्या मनुष्यावरच होत असतो. त्यामुळेच आपल्याला जे मृदा प्रदूषण आहे, वायू प्रदूषण आहे, जल प्रदूषण आहे, अशा प्रकारच्या सर्व प्रदूषण जे होत आहेत किंवा वाढत आहेत, हे प्रदूषण आपल्याला कमी करण्याचा, तसेच आपल्याला आपल्या पर्यावरणाचा संतुलन राखण्याचा प्रयत्न करायचा आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आपल्या सर्वांना कमीत कमी वाहनांचा वापर करायचा. जेव्हा आपल्याला अत्यावश्यकच आहे किंवा खूप दूरच जायचं असेल अशाच वेळेत वाहनांचा वापर केल्यास तेथे वायू प्रदूषण कमी होऊ शकते. मृदेचं सुद्धा शेतीमध्ये कमीत कमी रासायनिक खतांचा वापर, अत्यावश्यक ठिकाणीच फक्त खोदकाम, अनावश्यक मृदेचा झालेला दुष्परिणाम किंवा एखाद्या ठिकाणी जाळणं, खोदकाम, प्लास्टिक त्यामध्ये विघटन करणं, या अशा गोष्टीमुळे त्या ठिकाणच्या
जमिनीची त्या त्या ठिकाणच्या मृदेचे जे प्रदूषण आहे ते होत असते। आणि आपण या सर्वांचा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य प्रकारे जर आपण याचा उपाययोजना केल्या नाही तर आपल्या जमिनीचा प्रदूषण झाल्याशिवाय राहणार नाही। आणि या सर्वांचा सर्वात आधी आणि सर्वात जास्त घातक वाईट आणि दुष्परिणाम हा पर्यायाने आपल्या मानवावरच होणार आहे। आणि फक्त मानवच नाही तर एकूणच या सर्वातून आपण मानव इतर प्राण्यांना किंवा इतर सजीव सृष्टीला जैवविविधतेला सुद्धा आणि वनस्पतींना सुद्धा यामुळे खूप मोठ्या प्रमाणात धोका निर्माण करत आहोत। आणि या सर्वांमुळे काय होणार तर आपलं जे प्रदूषण आहे आपलं जे पर्यावरण आहे हे प्रदूषित होणार। आणि हे प्रदूषित जर झालं तर हे सगळ्यांसाठी संपूर्ण सजीव सृष्टीसाठीच खूप अशी घातक गोष्ट होणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने सर्व जे जैवविविधता टिकून राहावं यासाठी जे वेगवेगळ्या प्रकारचे अभयारण्य असतात, त्यानंतर जैवविविधता केंद्र जे आहेत, या सर्वांना साठी जे राखीव जागा आहे ते त्या प्राण्यांसाठीच राहू द्यायचे। आधी जे होते खूप मोठे जंगल असल्यामुळे आपल्याला विशेष असे स्वतःहून जंगलात राहणाऱ्या प्राण्यांसाठी अभयारण्य राखून ठेवण्याची गरज पडत नसे, कारण हे सर्व आधीच वनस्पतीसाठी किंवा त्या प्राण्यांसाठी ते उपलब्ध असायचे। परंतु मानवाच्या हव्यासापोटी त्याने खूप जास्त जागा व्यापायला जेव्हा सुरुवात केली, जे वाढती जे लोकसंख्येचा जो विस्फोट झाला, जी लोकसंख्या वाढली, यामुळे पर्यायाने आपल्याला त्या त्या प्राण्यांसाठी त्या वनस्पतींसाठी ती जैवविविधता टिकून राहावी यासाठी आपल्याला तिथे राखीव अभयारण्य ठेवण्याची गरज पडली। मग आपल्याला त्या प्राण्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जैवविविधताचे जे केंद्र आहेत ते आपल्याला तिथे उभारण्याची गरज पडली। तसेच या सगळ्यांमुळे आपल्याला त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे जैवविविधता उद्याने, त्यानंतर राष्ट्रीय उद्याने, जसे की आपण सगळ्यांना माहिती आहे ताडोबा एक अभयारण्य आहे जे जनावरांसाठी राखीव आहे, कारण ते ठिकाणचे जे वाघ आहे जो आपला राष्ट्रीय प्राणी आहे जो की नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, या सर्वांना टिकून ठेवण्यासाठी या सगळ्यांसाठी अशा प्रकारचे अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने सोबतच जैवविविधता उद्याने या सर्वांना काळजी ठेवणं आवश्यक आहे। आपल्याला आधी माहित असेल की प्रत्येक गावाकडे काही जागा अशी सोडलेली असेल ज्याला म्हणायची देवराई। देव म्हणजे देवांसाठी राखून ठेवलेली जागा। मग अशी जी देवराई असायची त्या ठिकाणचे झाडं कुणीही तोडत नसे, कारण त्यांचा असा समज असायचा की ती देवाची झाडे आहेत। आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे जंगले हे टिकून राहायचे। मग त्या काळचे जे देवराई आहेत किंवा जे देवराया होत्या हेच म्हणजे आजकालचे आपण ज्याला राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य असं म्हणू शकतो। त्यामुळे या सगळ्यांची आपल्याला काळजी करणे, या सगळ्यांना जगवणं, जपून ठेवणं खूप जास्त आवश्यक आहे। तरच खऱ्या अर्थाने आपलं जे पर्यावरण आहे ते टिकून राहणार, अन्यथा आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होण्यास कुणीही थांबू शकणार नाही। अशा प्रकारचं प्रत्येक मनुष्याने स्वतःचे जास्तीत जास्त झाडं लावून या पर्यावरणाला आणि मानवाला वाचवण्याचा प्रयत्न करायचा आहे। अशा प्रकारचा आजचा आपला जो घटक होता तो आहे पर्यावरण आणि आपण। ठीक आहे, सर्वांना समजलं पर्यावरण आणि आपण यामधले पर्यावरणासाठी आवश्यक जे मी वृक्षारोपण करायला सांगितले आणि कशा प्रकारे सगळ्या प्रकारचे प्रदूषण आपल्याला कमी करायचे आहे। चला तर शिकवलेला भाग सगळ्यांना समजला ना? चला तर सर्वांनी आपापला नोटबुक काढून आजचं आपलं जे होमवर्क आहे ते होमवर्क लिहून घ्यायचं। सर्वांनी नोटबुक काढून आजचं आपलं जे होमवर्क आहे लिहून घ्यायचंय। सर्वांनी लिहा वन्य प्राण्यांच्या संख्येत दिवसेंदिवस घट का होत आहे। कारणे लिहा वन्य प्राण्यांच्या संख्येत
दिवसेंदिवस आपण बघत आहोत बरेचसे प्राणी जे आहेत नामशेष होत आहेत. यांची जी घट आहे ती दिवसेंदिवस वाढत आहे. घट का होत आहे, कारणे लिहा. हा आजचा जो आहे आपला स्वाध्याय आहे. सर्वांनी हा लिहून आणायचा आहे आणि उद्या मला दाखवायचा आहे. आशा आहे की तुमच्या सर्वांना आजचा जो उपघटक मी शिकवला पर्यावरण आणि आपण सगळ्यांना समजला असेल. सर्वांनी होमवर्क कंप्लीट करून आणायचं आहे आणि उद्या मला दाखवायचं आहे. ओके ओके स्टुडंट, थँक्यू.